होळीच्या आगीत फक्त नारळ नाही, तुमचं दुःख जाळा. आज मी तुम्हाला नारळ टाकायला सांगणार नाही. पैसे, मीठ, मिरची उपाय काहीच नाही. आज मी तुम्हाला एक वेगळी होळी सांगणार आहे. आपण सगळे दरवर्षी होळी पेटवतो, फेऱ्या मारतो, नारळ टाकतो आणि घरी येतो. पण एक प्रश्न आहे, होळी जळते पण आपलं दुःख का जळत नाही? आपण म्हणतो सगळं ठीक आहे, मी मजबूत आहे, मी सहन करतो, पण खरंच आतून काय होतंय हे कुणाला दिसत नाही. आजचा हा व्हिडिओ उपायांसाठी नाही, आजचा हा व्हिडिओ मनासाठी आहे. कारण होळी म्हणजे फक्त सण नाही, होळी म्हणजे जळणं, वाईट जळणं, जुनं जळणं, मनावरचं ओझं जळणं. पण आपण काय करतो? होळी पेटते आणि आपण मोबाईल काढतो, फोटो, व्हिडिओ आणि स्टेटस. आग पेटलेली असते पण मन मात्र तसंच भरलेलं. आज जरा आपण प्रामाणिक होऊया. तुमच्या मनात काय जळतंय? अपमान, कोणाचं कठोर बोलणं, फसवणूक, अपयश, भीती आणि एकटेपणा. कदाचित असंही वाटत असेल की मी सगळ्यांसाठी करते पण माझ्यासाठी कुणीच नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नारळाऐवजी आपण आपले दुःख, आपला त्रास या होळीमध्ये कसा अर्पण करायचा याविषयी सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या होळी पौर्णिमेला एक वेगळं करा. कोणालाही न सांगता, कोणालाही न दाखवता कागद घ्या आणि लिहा. तुमचं दुःख, तुमची भीती आणि तुमचा राग. तुमचं अपयश, नाव नको, स्पष्टीकरण नको, फक्त भावना. आणि होळीच्या आगीत तो कागद टाका. टाकताना काहीही मागू नका, फक्त सोडा. कारण जे सोडता येत नाही तेच आपल्याला जाळत राहतं. आणि त्यानंतर मग डोळे बंद करा आणि मनात म्हणा, ओम नमः शिवाय. जे जळायला हवं ते जळो, जे सोडायला हवं ते सुटो आणि जे मिळायला हवं ते योग्य वेळी मिळो. लक्षात ठेवा, होळी म्हणजे दिखावा नाही, होळी म्हणजे स्वतःशी प्रामाणिक होणं. या होळी पौर्णिमेला लोकांना दाखवण्यासाठी नाही, स्वतःसाठी काहीतरी जाळा. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जे जळून जातं तेच नवीन आयुष्याला जागा देतं. हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करायला सांगत नाही, फक्त त्या व्यक्तीला पाठवा जे आतून खूप जळते.